मागतो सर म्हणतात, आम्ही भीक मागतो. भीकच मागतात सर. ते रस्त्यावर उभे राहून डोंबिवलीच्या तिथं ह्या व्यापाऱ्याकडे जाय, त्या कंपनीकडे जाय, व आमच्या गोरगरीब लोकांसाठी दे, ते त्यांच्यासाठी खर्चही करीत नाही. ते त्यांना डोंबिवली न्यायला 4,000 रुपये इथं लागतात येऊन जायला. 4,000 रुपये ते स्वतःचेच वापरतात. ते कोणाकडून मागतात का? नाही. मग आपण ही जाणीव ठेवली पाहिजे. मग हे जे ते आपल्यासाठी भीक मागून आणणार आहेत, तर त्याचा आपण वापर नीट करायचा आहे तो. आणि त्याच्यातून आपल्या कुटुंब सक्षम झालं तर आपली पुढची एक पिढी सक्षम होते. ती आपोआप त्यांना लाईन लागते कमवायची. आता आम्ही कसाऱ्याच्या बाजारात बघतोय ना, आपल्या समाजाच्या बाया असतात. सर, फुलं नाशिकहून आणतात. मार्केटिंग आता त्यांना कळायला लागलं. फुलं नाशिकहून आणतात झेंडूची, घरी तोरणं बनवतात दिवसभर आणि मार्केटमध्ये विकतात 50 रुपयाला एक तोरण. त्यांना ते गणित बाजाराचं समजलं. आता ह्या गोष्टी आपण शिकून घेतल्या पाहिजेत. धंदे पाणी काय दुसऱ्यांनीच करायचे का? आपल्याला जमणार नाही का? जमतात, जमायला पाहिजे आणि ते जमणार. पण तुमच्यापर्यंत आतापर्यंत तो मार्ग नव्हता, तो विचार करत नव्हते तुम्ही. तो विचार आता आपल्याला करायचा आहे का आपण सगळेजण मिळून आपण आपला विकास, आपली प्रगती कशी करू शकतो, आपल्या परिस्थितीमध्ये बदल कसा घडवून आणू शकतो, ही जेव्हा आपण विचार करायला लागतो ना, तेव्हा आपल्याला आपोआप मार्ग सुचतात. आणि आता ऑलरेडी मार्ग तुमच्या पर्यंत आलेला आहे. आता फक्त त्याच्यामध्ये आपण समविचाराने, एकमेकांच्या विचाराने, सहविचाराने, सामंजस्याने त्याच्यातून कमाईचा मार्ग खुला करायचा आहे. मी कमाईचा का बोलतो? कारण याच्यातून पैसे मिळवणं, उत्पन्न मिळवणं हा एकमेव उद्देश आहे आपला. मोठे होण्याचे 2 मार्ग आहेत माहिती आहे का? 1 नंबर आणि 2 नंबर. 2 नंबर माहिती आहे तुम्हाला काय? जुगार, मटका, दारू, हे 2 नंबरचे मार्ग आहेत. ते फटक्यात माणसाला मोठा करतात. आपला तो 2 नंबरचा मार्ग नाही करायचा. 1 नंबरचा मार्ग शिक्षण. शिक्षण हे शिक्षण आहे, कला शिकणं. आता तुम्ही म्हणा, आम्हाला शाळेत पाठवता का तुम्ही? मराठी शाळेत आम्ही काय चड्ड्या घालून शिकायचं का आता? तसं ते शिक्षण नाही. तुम्हाला अशा प्रकारचं शिक्षण व्यवस्था